हॅलो माय टू फॅमिली, कशा आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये. माझं नाव आहे ज्योती, चॅनलचं नाव आहे अनमोल JRK ब्लॉग्स. डेली ब्लॉग येतात आपल्या चॅनलवरती. तुम्ही जर चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, ऑल ऑप्शनची घंटी दाबा. जसं की ऑल ऑप्शनची घंटी दाबल्याच्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम नोटिफिकेशन मिळून जाईल ज्यावेळेस मी लाईव्ह येणार आहे किंवा माझा पहिला व्हिडिओ येणार आहे की तुम्हाला कळून जाईल की माझा व्हिडिओ आलेला आहे. चालेल. बघा, मी मस्त अशी रेसिपी दाखवली आहे. माझी डेली रुटीन व्हिडिओ असतात तर आणखीन मी ट्रॅव्हल व्हिडिओ लातूरचे पूर्ण दाखवलेलेच आहेत. तरीही दाखवत असते आणखीन कुठं बाहेर वगैरे गेलेले शिलाई ब्लॉग पण असतात कधीमधी. बघा, कमेंट करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त अशा पापड्या घेतल्या आहेत मी तळायला. तेल टाकून घेतलं आहे कढईमध्ये. मस्त कांदा, टमाटर आणि कोथिंबीर, आलं, लसूण थोडंसं काढून घेतलेलं आहे मी. आणखीन मस्त अशी बेसनची रेसिपी तुम्हाला शेअर करणार आहे. कशी वाटली याची रेसिपी कमेंट करून जरूर सांगा. मस्त असं हिरव्या मिरच्याचा ठेचा बनवून घेतलेला आहे मी. आता हे सगळं रेसिपी मस्त बघा का. कोथिंबीर, लसूण, टमाटर, कांदा आणि हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे. आता मी इथे तांदळाच्या पापड्या तळून. कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून जरूर सांगा. आणि तुमचं एक कमेंट, एक लाईक मला खूप सारं आणखीन म्हणजे काय म्हणतात, आवडीने व्हिडिओ टाकायला मदत होते. प्लीज लाईक करत जावा आणि कमेंट करत जावा. तुम्हाला सर्वांचं मनापासून धन्यवाद. कालच्या व्हिडिओला भरभरून प्रेम दिलं, कमेंट केल्या आणि आशीर्वाद दिला, याच्यासाठी मी आभारी आहे. असंच कमेंट करा, असंच सपोर्ट असू द्या तुम्हाला. म्हणजे तुमचा खूप पुढे आहे आपली वाटचाल आणि लवकरच आपले सबस्क्रायबर पण कंप्लीट होणारच आहेत. आणखी तुमचा आशीर्वाद भरभरून मिळतच आहे. चालतंय. मग आता मी सर्वांची नावं घेतली तर माझं एखादी नाव विसरलं तर नंतर वेगळं वाटेल, म्हणून मी काय करते, सगळ्यांना मनापासून आभारी आहे. धन्यवाद. असाच सपोर्ट जरूर करा. कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. छान असे मस्त असले आपल्या रेसिपी वगैरे तसं असतात. बघा, मी झाली 4-5 दिवस झाले सिगडी घेऊन, नवीन सिगडी घेतलेली होती. कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा. जर चॅनलवर तुम्ही पहिली वेळेस आला असाल तर तुम्ही पहिली वेळेसच बघणार हे सिगडी, बरोबर ना? आणखीन बघा, मस्त तेल असं तापलं होतं. मस्त पापड्या तळून घेतल्याच्यानंतर लगेच टाकले आहे मी फोडणीमध्ये कांदा, थोडंसं जिरं मोहरी टाकली आणि नंतर फोडणीमध्ये टाकलं आहे कोथिंबीर, जिरे, मोहरी, कांदा मस्त भाजून घेतल्याच्या नंतर ॲड करणार आहे टमाटर आणि हिरवी मिरची ठेचा. बघा, अशा प्रकारे मी काढून घेतलं आहे. आणि रेसिपी कोणतीही असो, ज्यावेळेस आपल्याला करायचं असेल तर ज्यावेळेस आपण जवळ सगळंच घेऊन बसतो ना, त्यावेळेस पटकन स्वयंपाक पण होऊन जातो. पूर्व नियोजन जर असेल तर फटाफट स्वयंपाक होऊन जातो. मी काय करते, जर सकाळी लवकर जर डबे वगैरे बनवायचे असेल तर मी रात्रीच सगळं मॅनेज करून ठेवते. त्याच्यानंतर मी सकाळी तेच उठल्या लगेच सगळं हाती असतं आपल्या, पटपट घेऊन लगेच स्वयंपाक लवकर होतो. जिथं हुडकून गॅस पेटवल्याच्या नंतर आपण एक एक वस्तू जमा करतो ना, त्यावेळेस खूप लेट होतं. म्हणून मी काय करते, कधी कधी लसूण काढून ठेवते, भाज्या नीट करून ठेवते. उद्या सकाळी कोणती भाजी बनवायची आहे तीही काढून साईडला काढून ठेवते मी. जेवढं आपल्याला पीठ लागणार आहे त्यावेळेस पण मी काढून एका छोट्याशा जेवढं लागणार आहे थोडंसं पातेल्यामध्ये वगैरे भरून ठेवते. पटकन होऊन जातं ज्यावेळेस आपण स्वयंपाकाला लागतो ना, त्यावेळेस पूर्ण नियोजन जर असेल तर, बरोबर ना? आणि भाज्या वगैरे मला कट करायचं असेल, जसं की टमाटर, कांदा, लसूण, हे आपण ज्यावेळेस आपण बसलेलो आहोत त्यावेळेस जर घेऊन कट करून घेतलो तर पटापट उभारल्या जागी आपल्याला पटपट स्वयंपाक होऊन जातो. तुम्ही कशा प्रकारे करतो हे पण कमेंट करून जर सांगा. आणि मला चपात्याचा खूप कंटाळा. चपात्या जर करायचं असेल तर मी पीठ आधीच मळून ठेवते भाजी करण्याच्या आधी. त्याच्यानंतर एक अर्ध्या तासानं मी खाली बसूनच लाटून घेते, नंतर मी भाजते. बघा, मस्त असं मी वेस्टेज इथे काढून ठेवलेलं आहे. इकडे तिकडे नाही पडू द्यायचं. जर ते पडलं तर आणखीन आपलं तिथंच काम ॲड होतं जास्त, बरोबर ना? मग मी काय करते, एक छोटंसं प्लेट घेते. त्या प्लेटामध्ये जे बी वेस्टेज निघेल तिथे मी जमा करते, तसंच नंतर डस्टबिनमध्ये टाकून देते. ओके. बघा, माझी आजची पद्धत कशी वाटली स्वयंपाकाची. मी खूप छान असं बेसन बनवलं होतं, जसं की महाराष्ट्रीयन पद्धत, ज्वारीची भाकरी आणि बेसन खूप छान असं लागतं. आता तुम्हाला मी शेअर करणार होते पण थोडीशी गडबड असल्यामुळे मी नाही भाकर वगैरे शेअर केली. खूप छान अशा प्रकारे झालेलं होतं. चालतंय. मग चपाती, बेसन आणि भात, मस्त असा आजचा मेनू होता संध्याकाळचा. थोडासा शिल्लक होता सकाळचा, वांग्याची भाजी वगैरे तुम्हाला ब्लॉग आलाच असेल. आणखीन त्याच्यामध्येही ॲड मी संध्याकाळचं केलं आहे. आणि माफ करा, मी उद्याचा व्हिडिओ टाकेल ह्याचं काही गॅरंटी नाही, तरी पण टाकण्याचा प्रयत्न करेन मी. हिरवी लाल मिरची वगैरे बनवायची होती मला. आज पूर्णपणे झालेलं आहे. आता मी एडिटिंगच्या आधी लसूण काढत बसलेली होते, त्यावेळेस मला चला तुम्हाला व्हिडिओ पाठवा, नंतर आपलं बाकीचं काम करावं. बघा, अशा प्रकारे मी बेसन घेतलं आहे, एक वाटी मस्त असं चाळून. आणि जर आपलं खूप दिवसापूर्वीचं बेसन असेल, की खूप दिवस म्हणजे ते 2 आठवड्याच्या आधी किंवा दळून जरी आणलेलं असेल तर चाळूनच घ्या शक्यतो. का कारण दळणामध्ये पण आपण काही विसरून काय असू शकतं काय नाही.
बरोबर ना. मिसकिडे होतातच. एका ह्याच्यामध्ये झाली ना त्याच्यानंतर मिसकिडे आपोआप सगळ्या घरामध्ये पसरतात. माझ्या तांदूळामध्ये खूप सारे मिसकिडे झाले होते, त्यामुळं मी बेसन चाळून घेतलेलं आहे. अशा प्रकारे मस्त असं काय म्हणतात ह्याला हटून घेतलेलं आहे. खूप छान होतं हटलेलं बेसन. कोणाला आवडतं कमेंट करून जरूर सांगा. माझ्या मोठ्या मुलांची एकदम आवडती रेसिपी आहे बेसन. खूप आवडते त्याला. ज्वारीची भाकरी, बेसन, चपाती खूप छान असं लागतं. कोणाला आवडतं कमेंट करून जरूर सांगा. आणि कांद्याच्या पातीचा, हो बरोबर ना, कांद्याची पात खूप छान लागते अशा प्रकारे. आणि जसं की आम्ही ह्याच्यामध्ये पण ॲड करतो बघा, काय आपलं वेळामुशीच्या ह्याच्यामध्ये पण इतकं मस्त होतं ना ते भजी रेसिपी. अशीच खूप छान, माझ्या इथं सर्वांना आवडते अशा रेसिपी सॉरी म्हणजे बोलण्यामध्ये पण थोडंफार मिस्टेक होतच आहे. चालतंय. मस्त असं शिजलेलं आहे. बेसन प्लेट टाकून थोडंसं शिजायला ठेवलं मी. दम दिलेल्याच्या नंतर बघा अशा प्रकारे झालेलं आहे. अप्रतिम बेसन झालं होतं. जसं की आता तुम्ही व्हिडिओ बघताना तुम्हाला इच्छा होईल खाण्याची, या मग खायला. नसेल तर मग घरी बनवायला आणि मस्त असं खात राहा. बघा माझा आजचा व्लॉग कसा वाटला. खूप अप्रतिम झालं होतं बेसन. जरूर तुम्ही बनवा आणि बनवल्याच्या नंतर अशा पद्धतीने बनवा. बनवल्याच्या नंतर मला कमेंट करून जरूर रिव्ह्यू द्या आणि सांगा कमेंट करून. ओके, चालेल. बघा, धन्यवाद सर्वांचा. भरभरून कमेंट केल्या आणि आशीर्वाद दिला त्याच्यासाठीही, आणि पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी मनापासून आभारी आहे. असेच माझे डेली ब्लॉग येत असतात. जर चॅनलवर पहिल्या वेळेस असं आला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका. लाईक तुम्ही विसरत आहात. व्हिडिओ खूप छान असं बघत आहात, कमेंटही करत आहात, बरं लाईक विसरून जात आहात. म्हणून प्लीज लाईक करा आणि कमेंट करून जरूर सांगा. बघा मी प्लेट बनवून ठेवलेले होते, आता हे देत आहे मी निघून. चालतंय. ब्लॉग टाकायच्या वेळेस ज्यावेळेस मी एडिटिंग करते त्यावेळेस लेकरं घराचे असल्यावर खरंच संताप यायला डोक्याला. ज्यावेळेस एडिटिंग करते काही ना काही मध्ये आवाज येणार, 10 वेळेस एडिटिंग करायला लागते, 10 वेळेस आवाज द्यावा लागते, डिलीट करायला लागते. माझं डोकंच काम करण्यावर. जाऊ द्या आता, जाऊ दे. काय बेसन मस्त असं. बघा कसं वाटली आजची रेसिपी कमेंट करून जर सांगा. लाईव्ह ह्याच्यासाठीच मी घेणार झाले. मस्त असं मी सर्वांना बोलत होते पहिलं, जसं की लेकरं घरी आहे तेव्हापासून लाईव्ह पण बंद आहे आपली. बघा मी काय आपला रमणा दाखवत आहे. खूप सारं काम राहिलं होतं म्हणून मला हे अस्तव्यस्त झालेलं थोडंसं दाखवावं. एक प्लेट नाही जाग्यावर. जेवायला वाढायच्या वेळेस पुरं घासायला पडलेले होते. निम्म्याच्या वर भांडे खाली होते. थोडंसं शेअर केलं आहे. बघा मस्त असं मी होते स्वयंपाकात आणि मस्त यांचा चालू होता पिक्चर बघणं. मोबाईलवरती लावले होते आणि बघत होते. तिघं पण छान आणले होते. कोणतं आणले होते पिक्चर मला माहीत नाही. मी स्वयंपाकामध्येच होते. व्हिडिओ स्वयंपाक तेच काम माझं. निघून द्यायचं, लगेच वाढायचं. बघा बेसन असं वाढलेलं होतं. मला चला आता निघून द्यावं सगळ्यांना. दिलं आहे जेवायला सर्वांना. आणि मस्त असं थोडंसं तुम्हाला मी ही शेअर केलं आहे. मी कधी दाखवलेलं नाही असंच, म्हणजे व्हिडिओमध्ये किंवा व्लॉगमध्ये लाईव्हमध्येच बघितलेलं असेल तुम्ही. बघा मस्त असं माझं छोटंसं कपाट आहे. ह्याला मी ऑर्गनाईज करून मी ठेवले आहे. जर तुम्हाला बघायचं असेल तर कमेंटमध्ये जरूर सांगा. मी तेही दाखवेन तुम्हाला मी कसं ऑर्गनाईज करून ठेवलं आहे. कमेंट करून जरूर सांगा आणि काळजी घ्या. मस्त असं खात राहा. कोण बनवून खाल्लं कमेंट करून जरूर सांगा. बाय.